काही स्थायी समितीची बैठक झाली, त्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे जे खर्च होता त्या बिलं तुम्ही थांबवलेले आहेत. काय नेमकं कारण आहे, कशासाठी थांबलेले? सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 दरम्यान जे मतमोजणी केंद्र, जे मतदान केंद्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासाठी लागणारी मंडप, फर्निचर व इतर आवश्यक साहित्य हे उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या संदर्भात आपल्याकडे याचा विषय आला होता, ज्यामध्ये आपण मूळ मक्त्याची रक्कम ही महानगरपालिकेने एक एस्टिमेट दिलं होतं, ज्यावरती कामकाज झालं, ज्यावरती मक्तेदारांनी त्यांचं बिल सादर केलं गेलं. याचप्रमाणे नगर अभियंता या विभागाने त्याची पाहणी करून त्यांची आकडेवारी दिली गेली आणि त्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या आयुक्तांनी एक विशेष समिती नियुक्त केली, कारण या सगळ्या रकमेमध्ये बरीच तफावत दिसली आणि त्या कारणाने या समितीने दिलेले आकडे हे सुद्धा आपल्याला प्राप्त झाले. पण हा सगळा विषय लक्षात घेता या पूर्ण आकडेवारीमध्ये आपल्या डोळ्यापुढे कुठलीही बिलं आली नव्हती, जेणेकरून ही तफावत काही मान्य करण्यास्पद नव्हती. या कारणाने आपण हा विषय फेरप्रस्ताव सादर करण्यात आला. साधारण आकडेवारी किती होती, म्हणजे मूळ बिल तरतूद कितीची होती आणि कितीची बिलं आली? 7 विभागांची टोटल रक्कम सांगते मी, की या 7 निवडणूक अधिकार जे काही आपल्याला 7 निवडणुकीचे केंद्र घेतले होते, त्यामध्ये टोटल आकडेवारी होती 1,71,00,000 जी आपल्या महानगरपालिकेने दिलेली होती, मंजुरी दिली होती. त्याच्यावरती मक्तेदाराकडनं बिल झालं 6,70,78,000, ज्यावरती नगर अभियंतांनी पाहणी करून त्यांच्याकडून आकडे आले ते 4,34,62,000 आणि या सगळ्यावरती जी काही समिती नियुक्त करण्यात आली होती त्यांनी जी आकडेवारी दिली होती ती 3,58,30,000 जी आयुक्तांनी मान्य केली. एवढी मोठी तफावत असलेल्या कारणाने आपण हा विषय इथेच थांबवून याची पाहणी करण्यासाठी संबंधित सगळे झेडो ऑफिसर, त्या विषयातली बिलं ही पाहणी आमची सर्व स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात येईल आणि त्याच्यानंतर या विषयाचा निकाल आपण देऊ. खरं तर महापालिकेनं जे बजेट दिलं होतं त्याच्या कित्येक पटीने ठेकेदाराने जास्त बिल लावल्याचं पाहायला मिळतं. नेमकी काय कारण आहे यामध्ये? यांची काही म्हणणं आम्ही काल ऐकलं, जे काही प्रशासनाने आम्हाला याच्या संदर्भात उत्तर दिलं ते असं होतं की हे मंडप सुरुवातीला आकारले गेले, त्याच्यानंतर काही गॅप होता, तो गॅप या मंडप न काढून तो तसाच कंटिन्यू केल्यामुळे हे आकडे वाढले असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे सध्या स्थितीत मान्य नाहीत, कारण आकडे भयानक वाढलेले आहेत. त्यामुळे आपण जे काही बिलं येतील त्याच्यावरती आपण निर्णय देऊ. आर्थिक अनियमितता झाली असं एकंदरीत प्रायमरी म्हणता येईल आपल्याला? आकडे बघून तर थोडंफार तसं वाटतंय, पण बिलाची जी काही आकारणी झाली आहे ते आपण नक्कीच बघू आणि त्याच्यावरती ठरवूया. नाही, आपण पाहणी करणार असं म्हणता मॅडम, पण आता ते प्रत्यक्षात नाही, ह्याच्यामध्ये आपण मागणी अशी केलेली आहे, मी काल नगर अभियंता विभागालाही म्हणले की तुमच्याकडे याचे सगळ्याचे फोटोग्राफ असणार आहेत. ते फोटोग्राफ बघितल्यावरती जी पूर्तता केलेली आहे, जी आपण अख्खं टेबल वगैरे काउंटिंग नाही झालं तरी एक रफ एस्टिमेट तरी आपल्याला कळतं. आणि माझं म्हणणं हेच होतं त्यांना की जेव्हा महापालिका तुम्हाला काहीतरी आकारणी देते तेव्हा ते सगळे टेबल, फर्निचर, लाईट व्यवस्था, मंडप हे करूनच दिलेली असती. मग त्याची डबल टिबल सोडून चौबल आकडेवारी ही थोडीशी मला मान्य नाही असं मला. समोर आलेलं एक उदाहरण आहे, प्रशासकीय काळ देखील मोठा होता, त्या दरम्यान काही व्यवहार मोठे झालेले, त्याची तपासणी तुमच्याकडून होणार आहे? जेवढी जी काही आमच्या हातात विषय येत आहेत किंवा जे काही असे आढळत आहेत ह्याची नक्की आम्ही फाईल मागवत आहोत, चौकशी करत आहोत आणि आयुक्त साहेब सुद्धा खूप चांगला याचा पाठपुरावा करतायत. आम्ही मिळून नक्कीच जे काही मोठे विषय आहेत याची चौकशी आणि अंमलबजावणी नक्कीच करू.